आणि माझ्या प्रामाणिक भावनांना ठेस पोचवली जाते। मस्त पांढरं बघायला मिळालं। इथं पोरांचं पास्ता फायनलाइज होतोय। आज चमच्याने खाणार आहोत आम्ही। तुम्ही कोण गुजराती मित्रमैत्रिणी बाहेर असाल तर आयच्या गावात रे वाईट झालं। प्रोटीन पास्ता त्याच्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट ही आहे की आता मी इथे डिस्क्लेमर देऊ इच्छितो की या व्हिडिओमध्ये आम्ही जे काय बोलू तो निव्वळ एक जोक आहे, विनोद आहे, सिरियसली घ्यायची गरज नाहीये। हे आम्हाला मागचा व्हिडिओ बघून कळलेलं आहे की डिस्क्लेमर द्यावा लागतं। मस्त मस्त एकदम देवकोणची आठवण आली। आपण आवाज ऐकूच शकता। धबधबा जवळच आहे अजून एक। ओ भाई 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 तिकडं खूप सुंदर दिसतं काहीतरी। हे अंदरवन झालं आमचं जे काय होतं ते हाऊस फिटली। आम्ही शेवटच्या अंदरवन नाही कुंडलिका व्ह्यू पॉईंटपर्यंत पोचलो आणि मग तिकडे गेल्यावर इथले जे कोण गाईड प्रकार आहेत का जे कोण इथले आहेत वन विभागाचे कर्मचारी, हां इथले रक्षक नागराज, सो कॉल्ड वनरक्षक, जे स्मोकिंग करायला अलाव करतात पण कॅमेरा आणायला अलाव नाही करत, अशांनी आम्हाला हाकलून लावलं की वेळ झाली निघा आता म्हणून। 4 वाजले, 4 वाजता हाकलायला चालू करतात, जेव्हा की आम्हाला सांगितलं गेलं होतं 5 वाजता हाकलायला चालू करतात। त्यामुळं यांचा आत आणि बाहेर कोऑर्डिनेशन फारसं काही दिसत नाही आहे मला। आणि सामान्य टॅक्स पेअरची आणि तिकीट काढून पैसे देऊन येणाऱ्या लोकांची पद्धतशीर हजामत करण्यामध्ये हे यशस्वी झालेले आहेत। सर माझं नाही सर, मी एकंदर जनतेचं दुःख व्यक्त करतोय सर, तुमच्यासारख्या लोकांचंच व्यक्त करतोय सर मी। नको करू का सर? तर असं माझ्यासारख्या एक प्रामाणिक समाज कार्यकर्त्याच्या चांगल्या विचारांचा काहीतरी इथं काहीतरी वाईट निष्कर्ष काढला जातो आहे आणि माझ्या प्रामाणिक भावनांना ठेस पोचवली जाते। याचं उत्तर कोण देणार मला सांगा? आता पाणी संपलं आमच्याकडचं प्यायचं, वाटेत कुठल्या तरी झऱ्याला भरायचं आहे। 2 स्प्राईटच्या बाटल्या आणि प्रत्येकी 4 सँडविच डाऊन असे आम्ही पोट भरून एकदम चाललेलो आहोत। चला तर भेटू तुम्हाला पुढच्या ठिकाणी, जे कुठेही असेल, जे कुठं असेल, जसं जसं हवामान आणि प्रकाश असेल। छान वालं पांढरे ऑन कॅमेरा विध्वंस केलेला आहे पोरांनी। त्यांनी दिली सोडून काठी तोंडावर, ढोंगणावर का नाही मारली? खायची शिव्या परत मला हिंदीत पण येतात। नासपीठ खूप खूप बेकार धुकं आलंय। आमच्या एका मित्राला खूप आवडतंय धुकं, मागं राहिलाय तो नेहमीप्रमाणे। कुठं गेला? आवडीचं वातावरण, मस्त पांढरं बघायला मिळालं। असं पांढरं असेल तर सर रोज येतील, पण मग जॉब कोण करणार? माझा व्हिडिओ काढ। हे अरे तुझे व्हिडिओ काढायला तू काय पॉर्न स्टार आहेस का? रेकॉर्डिंग सुरू केलं। फायनली आम्ही परत चाललोय आणि पावसाने शेवटच्या क्षणाला त्याची लायकी दाखवून दिलेली आहे। ठीक आहे, पावसाळ्यात पाऊस नाही पडणार,
मागं तुम्ही पाहू शकता सुंदर दृश्य उलगडत आहेत आणि परत त्यांचीच कोमेजत आहेत. इकडेही काहीतरी छान चालू आहे. पाऊस थोडा कमी आला आहे आणि आम्ही पण रस्त्याला लागलेलो पुन्हा. पण आज कदाचित सोनेरी सूर्यास्त जो मला बघायचा होता तो दिसत नाही असं वाटायला लागलं. बघूयात काय होतं पुढं. हे पोरग काहीतरी मागं नाचते बावटासारखं. तुम्हाला थोडं काहीतरी दिसत असेल कदाचित. काय एवढा उधळलाय डिरेक्शन बरोबर होती, फक्त त्याच डिरेक्शन मध्ये मागे जायचं होतं रे. मागे घेऊ. मराठी माणूस मागेच खेचणार. खेकडे झाले. कुठलं खेकडे काय म्हणतो सर. कांदा चिरतं एकदम बारीक. माझ्याकडे बोल फिर. अरे तू काय इथं पास्ता शिजायला लावलाय. पास्ता पुसता आणि हे खाताना आम्हाला आमच्या प्रिय कॉकजी आणि बारकं पोरगं वेदव्रत या दोघांची एकदम दाट आठवण येते. अरे यार माझा शर्ट उघडा यार. नमस्कार मित्रांनो. आत्ता मी थोडासा गरबा करायचा प्रयत्न करत होतो. ह्या चॅनलवर आम्ही गुजरात्यांची खूप इज्जत करतो. आम्ही खूप वेलकमिंग आहोत गुजराती लोकांसाठी. जर तुम्ही कोण गुजराती मित्रमैत्रिणी बाहेर असाल तर आयच्या रे वाईट झालं. प्रोटीन पास्ता भेटलेलं आहे. कुठे गेलं सुरू. अरे दोन सोडणार. हे शिवकाम देतो. सॉरी सर. हा शिवाय देतो का. आपल्या जीवर सरस्वती. तर आपल्या पास्तामध्ये झुरळ पडलं होतं. प्रोटीन पास्ता आपला झालेला आहे श्रावणामध्ये एकदम छान पैकी. तुम्ही प्रोटीन साठी अजून काही गांडूळ आणि अजून काही किडे मोकडे टाकू शकता. आमच्या इथे एकदम प्रोटीन रोज वरच्यावर खाणारे असे बेडूक महाराज श्री 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 वेदांग सर बसलेले आहेत. त्यांना कांदा कापायची आपण हे केलेली आहे. काय रे काय आता हे मांडीवर जाऊन बसू का त्याच्या इकडे सर या साईडला. अच्छा. तर आमचे सर तिकडे फोटो काढायचा पण प्रयत्न करत आहेत. हे दाखवण्यापुरतं की आम्ही किती भारी आहोत आणि आम्ही काय काय छान छान करतो. तर तुम्हाला यायचं असेल तर पुढच्या वेळेस आम्ही सारे खाऊ याच्या नव्या एपिसोडमध्ये नक्की या. आम्ही सारे किंवा असं आम्ही अशी ट्रिप तुमच्यासाठी आम्ही एक्सक्लुझिव्ह होस्ट करू शकतो. 5,000 रुपये फक्त. लवकरच वर्कशॉप येत आहे. तर त्यामध्ये तुम्हाला फोटोग्राफी नाही तर तुम्हाला झोटोग्राफी शिकवली जाणार आहे. याच्यामध्ये कोर्सचा बेसिक प्लॅन असा आहे की तुम्हाला सगळ्यात नीच कसं व्हायचं तुमच्या ग्रुपमध्ये याचं एकदम पूर्णपणे प्रशिक्षण दिलं जाईल. आणि मी मध्ये जरा ढवळतो नाहीतर हे चिकटल घालते आणि या प्रशिक्षणाचा गैरवापर आमचे सर माझ्यावर. पण इन ऑल सिरियसनेस भूषण सर जे आपले आहेत ते लँडस्केप फोटोग्राफी शिकवायचं म्हणतात. तर आपले प्रभंजन सर जे आहेत ते ॲस्ट्रॉनॉमी नाही ॲस्ट्रो फोटोग्राफी करायचं शिकवणार आहेत. तर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर भूषण सर नक्कीच एखादा कोर्स डिझाईन करतील तुमच्यासाठी. आणि सोबतच तुम्हाला आयुष्याची मजा आणि मित्रांची मजा कशी घ्यायची हेही समजेल. आणि आम्ही तुमची मजा घेऊ. हे थोडंसं वेगळं आहे पण अधिक माहितीसाठी त्वरित संपर्क करा. नंबर देऊ का. नंबर प्लीज रिप्लाय भेटेल. प्लीज हो वरण टाक. इथं पोरांचं पास्ता फायनलाइज होतोय. आज चमच्यानी खाणार आहोत आम्ही. अरे घेत असंच थोडा कच्चा झालाय पास्ता मे बी. असू दे. अरे पोरं अरे नाही रे माझा शिजवायचा प्लॅन होता असा. अरे कॉक दे. एकदम यातनंच खात आहेत. पोरांनी चमचा वगैरे आणायचा विचार होता पण चांगलं लागलं म्हणून पोरं मुळा सगळं उपटून खायला लागलेत. जरा थोडं सभ्य वागावं असा विचार आहे आजच्या दिवशी. आणि जे असभ्यपणात मी मागच्या वेळेस दाखवला होता हे अजून अख्खं टाकायचं ते आता यावेळेस modify करणार आहोत. हलवतोय. सर तुमचा हलवण्याचा अनुभव एकदमच दांडगा आहे. पास्ता हलवायची गोष्ट प्रबंधनचं खूप कमी असं तो म्हणतो. पण तारे दिसले की सर आपण पास्ताचाच विषय बोलतोय ना. मला तर चंद्र दिसतो ना तारे थोडे. सर आपण पास्ताचाच विषय बोलतोय ना. मला वाटतं आपण पास्तावरनं दुसरीकडे सरकलोय. आपण पास्ता नाही खातोय. आपण पूस्ता खातोय. पूस्ता. हे इथं एक सांडवले आमचे मित्र भंगारवेदेनी. तिकडे एक त्यांच्या प्रिय बायकोनी. हे बायको बिको काय नाही माहिती. काय करते असं चांगलं करते. काय करते ते बायको करते. पण भाऊ मी काय म्हणतो नाही का म्हणजे हे जरा थोडं खूपच रफ होते रे आपलं. हो खूपच रॉ. एकदम रॉ इमोशन सरांच्या बाहेर आलेले आहेत. बस माइल्ड होईल बाळा. नको झालो कमी तर राहू दे थोडा पास्ता. अशी भाषा चालेल. हे वर्कशॉप मध्ये आम्ही लावायची शक्यतो बंद होईल आता. जास्त नको पास्ता टाकू.
वर्कशॉपमध्ये शक्यतो आम्ही अशी भाषा वापरणार नाही. सगळे सॉस संपलेत ना आता. वेळ मला येते ना सर निवांत दे काय काय नाही. अरे हे आपण असेच कोरडे पण खाऊ रे, याला काय त्रास नाही. घे दाबा. घ्या हावरटपणा चालू करा बॉईज. मी तरी आतनच खातो. हा ते आपलं ते टाइमपास पास याच्यावर टाकवते. हा टाइम बसते. हा भंगार ते काय अरे तो भंगार पावडर नाही का ती. ए मिठाची काय एवढं ते खाणार आहे का बघा. मिठाची वगैरे गरज आहे का? नाही लागत आहे मला तर. खा पादे घे. मला हे मला आहे का? हो. खावा याच्यात. पुन्हा आमची एकाच कढीतनं खाण्याची प्रथा आज परत कायम आहे. सर कसं वाटतं आज पास्ता खाऊन आमच्यासोबत? मस्त वाटतंय. लॅपलासीचा पास्ता भारी का हाय सांग आधी. लॅपलासी नाही सर हे बस स्टॉपवरती नाही ना. हात काढ. बस स्टॉपवरच्या पास्ताला कोणी बीट नाही करू शकत सर. एका थोड्याशा विशेष स्पॉटला चाललोय, कुणाला माहित नाही हा फार. दमादमाने पाय टाक. सर कशी झाली ट्रिप? मस्त झाली, एक नंबर, फुल एन्जॉयड. लक्झरी ट्रिप झाली म्हणे. काय गैरसोय अशी काही नाही. झोपायला पहिल्या रात्री थोडा अवघडीत झालं होतं बट नो इश्यूज. वर्थ इट होतं. तिन्ही दिवस वर्थ इट होते. आणि ड्राईव्ह म्हणजे इट्स लाईक चेरी ऑन टॉप. सुदिंग राईड आहे. मस्त सुंदर रस्ता आहे. जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे. वन्स इन अ लाईफ टाईम एक्सपिरियन्स. तर पोरं त्यांची दुःख व्यक्त करतच राहतील, आनंदही व्यक्त करत राहतील. तुम्ही मात्र आमचे व्हिडिओ बघत राहा. काय माहीत कधी टाकेन पुढचा व्हिडिओ. एडिटिंग करायला आळस करतो मी भरपूर. त्यामुळं भेटूयात तुम्हाला पुढच्या वेळेस. लाईक शेअर सबस्क्राईब अजून काय काय असतं ते सगळं करा. तुम्ही पण लाईक शेअर सबस्क्राईब. आणि तुमच्या 3 मित्रांना सांगा की ते अजून 3 मित्रांना सांगतील आणि मैत्रिणींनाही सांगतील की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि रिप्लाय देत राहा.